राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकावरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विस्मृतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, वरी दोई ठाई ना सर्प जगत, हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, हेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारो आता। चला, विचार सागर तरंग 6वा। सहाव्या तरंगाला आज सुरुवात आणि परिच्छेद आहे पहिला, कनिष्ठ अधिकाऱ्याच्या उपदेशाचा प्रकार। कनिष्ठ अधिकाऱ्याच्या उपदेशाचा, कनिष्ठ अधिकाऱ्याला कसा उपदेश करत असतात त्याचा एक प्रकार। हे प्रकार जे आहेत उपदेशाचे, ह्या अधिकारानुसार असतात। परमार्थामध्ये मुख्यतः 3 अधिकारी गणले गेले आहेत: उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी।
उत्तम का, मध्यम का आणि कनिष्ठ का? कनिष्ठाला कनिष्ठ का म्हणायचं, लहान का म्हणायचं, आणि उत्तमाला प्रथम दर्जा द्यायचा, असं का? उत्तम तो उत्तमच असतो, त्याची बुद्धी तरबेज असते. एकदा सांगितलं की विषय त्याला कळतो, म्हणून त्याला उत्तम म्हटलंय. कारण त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये क्षमता आहे, म्हणजेच त्याचा अंतःकरण अतिशुद्ध आहे. अधिकार, प्रथम अधिकार येतो म्हणजेच. आणि इथं अधिकारत्व कशावर आहे? अंतःकरणाच्या शुद्धीवर आहे. ज्याचं जेवढं अंतःकरण शुद्ध, त्याच्या बुद्धीचा अधिकार तेवढा जास्त. ज्ञान होण्यासाठी जे प्रतिबंध असतात ते अंतःकरणातले दोषच. म्हणून उत्तम अधिकार येण्यासाठी प्रतिबंधाचा अभाव, प्रतिबंधच होत नाहीत त्याला, म्हणून त्याला उत्तम अधिकारी म्हणायचं. आणि कनिष्ठ अधिकारी का म्हणून म्हणायचं? आता त्याला का बुद्धी नसते का? असते बुद्धी, पण त्याच्या बुद्धीमध्ये तर्क जास्त असतात, संशय जास्त असतो. संशयावर तर्क निर्माण होतात. संशय निर्माण नाही झाला तर्क कशाचा निघल? मग ज्याची संशयात्मक बुद्धी आहे तो कनिष्ठ अधिकारी, आणि या दोन्हीच्या मधातला त्याला मध्यम अधिकारी म्हणतात. म्हणजेच त्याला मोक्षाची इच्छा तर असतेच, नसते असं नाही. मोक्षाची इच्छा तर मध्यम अधिकाऱ्याला असतेच, पण विषय समजण्यासाठी थोडीशी दिरंगाई होते, अडचण निर्माण होते, अधिकारत्व कमी पडतं. म्हणून अशा अधिकाराच्या वृत्त्यांना किंवा जीवांना उपदेशाचा थोडासा सोपा मार्ग सांगावा लागतो. म्हणून तर त्याला अहंग्रह उपासना सांगितली आहे. म्हणून 5व्या तरंगामध्ये अहंग्रह उपासनेचा प्रकार सांगितला, म्हणून तो मध्यम आहे. मग हे तिघ बंधू एकाच सद्गुरूकड ज्ञान श्रवणासाठी आलेले आहेत. पहिल्याला सांगितलं, दुसऱ्याला सांगितलं, आणि ते श्रवण करून मुक्तही झाले, याच्यात काही वाद नाही. पण तिसराही तिथंच होता, जो कनिष्ठ सांगितलाय तर्कदृष्टी. आणि मग त्याला ही शंका निर्माण, त्याच्या संशय गेलाच नाही, संशय शिल्लक राहिले त्याचे. मग या तिसऱ्या नंबरच्या अधिकाऱ्याला, ज्याला तर्क वितर्क कुतर्क हे निर्माण होतात, त्याला तर्कदृष्टी म्हणतात. तर्क व्हावा, होऊ नये असं नाही, तर्कदृष्टी असावी, पण त्याच्यामध्ये कुतर्कता नसावी. हे चांगलं लक्षण आहे. आणि तर्कामध्ये जर कुतर्क असेल तर मात्र तो जाणून बुजून निंदा म्हणून शंका करतो, त्याला कुतर्की म्हणतात. कुतर्क म्हणजे कु म्हणजे वाईट, वाईट तर्क काढायचा विनाकारण, कारण नसताना, म्हणजे योग्य कारण लागत नसताना तर्क काढणे, याला कुतर्क म्हणायचं. असे हे तिघ बंधू सद्गुरूकडे
गेले असता दोघांना ज्ञानाचा उपदेश झाला आणि ते अंतःकरण बोधितही झाले, मुक्त झाले. पण त्यांना जे शिकवलं होतं, त्यांना जे सांगितलं होतं ज्ञान, त्याच्यावर या कनिष्ठ अधिकाऱ्याचे तर्कदृष्टीचे काही संशय उत्पन्न होऊन त्याच्या शंका संपल्या नाहीत. या दोघांच्या संपल्या, पण याची शंका संपली नाही. काहीतरी कुठून तरी शंका उत्पन्न व्हायची. मग त्याला शंका कशी होते, त्याचा अधिकार कसा असतो, हे पहिल्या परिच्छेदामध्ये सांगितलं आहे. चौथ्या तरंगामध्ये उत्तम अधिकाऱ्याचा आणि पाचव्या तरंगात मध्यम अधिकाऱ्याचा उपदेशाचा प्रकार सांगितला आहे. आता या तरंगामध्ये म्हणजे 6व्या तरंगामध्ये कनिष्ठ अधिकाऱ्याला उपदेशाचा प्रकार कसा असतो ते सांगतात. कनिष्ठ अधिकाऱ्याची बुद्धी तीव्र असते. कनिष्ठ अधिकाऱ्याची बुद्धी तीव्र असते, परंतु त्यास शंका फार उत्पन्न होतात. म्हणून हेच कनिष्ठ अधिकाऱ्याचे लक्षण सांगितले. बुद्धी असते पण शंका जास्त उत्पन्न होतात, इतक्यावरच त्याचं कनिष्ठत्व अवलंबून आहे. बुद्धी तीव्र आहे आणि जर त्याला शंका नाही झाल्या तर तो उत्तमच होईल की. मग कनिष्ठता कामू नये, शंका उत्पन्न व्हायल्यात म्हणून, है का नाही. मग शंका असणं अधिकाराचं कनिष्ठत्व आहे. अधिकारात कनिष्ठत्व आहे, स्वरूप जाणण्यात कनिष्ठत्व आहे आणि शंका उत्पन्न न होण्यात अधिकाराचं वरिष्ठत्व आहे. आत्मज्ञानामध्ये अंतःकरणाचा वृत्तीचा अधिकार हा श्रेष्ठ समजला जातो. कशामुळं? शंका उत्पन्न नाही झाली तर. आणि जर समजा शंकाच उत्पन्न झाली नाही, झालीच नाही, शंकाच झाली नाही, त्याला उपदेशाची गरज आहे का? ज्याला एकदा सांगितलं की तू ब्रह्मरूप आहेस, काही शंका नाही, ठीक आहे. मग शंका उत्पन्न झाली तर उपदेश आहे का नाही. आता उत्तम अधिकाऱ्याला का होतच नाहीत का? होतात, पण याच्या इतक्या होत नाहीत. आणि सांगितल्यावर समजतंय म्हणून तो उत्तम अधिकारी. पण शंका उत्पन्न होऊ लागले तर एक शंका केली आणि त्या शंकेचं सद्गुरूंनी समाधान केलं आणि त्या पुन्हा समाधानावर पुन्हा शंका उत्पन्न. जसं लग्न झालं, लेकरू झालं, लेकराला लेकरू झालं, म्हणजे नातवाला सुद्धा लेकरू झालं. मग तो म्हणतो काय नाही, आता मात्र आता मेलो तरी काय हरकत नाही. म्हणजे ज्या शंका होत्या त्या कुठवर चालणार आहेत. स्वतः लेकरू झाला आणि त्याला पुन्हा लेकरू झालं आणि त्याच्या लेकराच्याही लेकराला होतच राहिलं ना. ते बघावंच वाटू लागलं, ते झाल्याशी मला मारायचं नाही, ते झाल्याशी मला, त्याचं तोंड बघितल्याशी समाधान होणारच नाही. आणि मग शेवटी वय बी झालं, जवळ आलं, त्यावेळेस विचारावं त्याला, काय बाबा आता कसं, जाव वाटायले का राहावं वाटायले? नाही आता काय नाही, सगळं झालं. नातवाचं तोंड बघितलं, आता काय राहिले? देवानं का कमी दिलं का? तितक्यावरच समाधान.
शेवटी समाधान. पुन्हा शंका उत्पन्न होत नाहीत का? मरण दिसतं पुढं. आता उपयोग काय करून शंका? आता पूर्ती होणार नाही. कळ येईल अंतकाळी, तेव्हा कळत आहे आता शंका घेऊन काही उपयोग नाही, हे का नाही? तसा वृत्तीचा अधिकार जर स्वरूप जाणण्यामध्ये दृढ झाला, दृढता त्या वृत्तीला प्राप्त झाली, पुन्हा ती वृत्ती कशाला शंका घेईल? आणि शंका स्वरूपात होत असतात का? शंका होतात ते अंतःकरणात. जोपर्यंत अंतःकरणाची वृत्ती असते का तोवर शंका होतात. आणि ज्यावेळेस स्वरूपाकार वृत्ती होते का तेव्हा मग शंका मावळतात, पुन्हा शंका उत्पन्न होतच नाही. जोपर्यंत रात्र आहे तोपर्यंत भीती भिनाराला, आणि दिवस निघाले की मग तो राजाच होतो, पुन्हा नाही काय त्याला शंका उत्पन्न होत. मग तो दिवसा एकट्या कोण्याही वाटानं जाऊ शकतो, पण रात्री बाहेर दिशेला सुद्धा तो एकट्या बाहेर निघत नाही. कारण अंतःकरणामध्ये ज्या शंका उत्पन्न होतात त्या सुखदुःखाला कारण असतात. आणि स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती जेव्हा तद्रूप होत असते तेव्हा शंका उत्पन्न होतच नाही. ठाव दिला पायी चित्ताची या, म्हणजे ठाव दिला पायी कोणाच्या? हा, का देवाची या? ठाव दिला पायी देवाची या. चित्तच त्याचं नारायण रूप बनतं आणि त्याच्या ठिकाणी ठाव त्या वृत्तीचा. ठाव म्हणजे ठिकाण, तद्रूपता. मग तिथं कशाला शंका होत्या? चित्त चिंतन करायचंच मावळतं त्याचं. जोपर्यंत चित्त चिंतन करतं तोपर्यंत ते अंतःकरणाचं कार्य करतं. चित्त ज्यावेळेस चिंतन करायचं बंद करतं त्यावेळेस ते नारायण रूप होत असतं. मन संकल्प विकल्प करतं तोपर्यंत ते अंतःकरणाचे धर्म पाळीत असतं. आणि संकल्प विकल्प करायचे बंद झाले की मग ते मनच काय होतंय? रामरूप होतंय, हे का नाही? स्वरूपकार होतंय. असंच अंतःकरण चारही तत्व जर कारणामध्ये लीन झाले तर त्या ठिकाणी शंका कोण घेणार आहे? शंका घेणारेच काय झालेत? लीन झाले ते. मग कोण शंका घेणार? तिथं दुसरं पुन्हा कोणी नाहीच. मग तिथं अंतःकरणाला कुलूप लागत. मग अंतःकरणाला कुलूप लागलं शंका कशाला निघत्या? हा, म्हणून अधिकारत्व जे येत असतं ते शंकावर असतं. शंका होऊच नाही, आणि झाली तर शंका निवृत्त करावी आणि पटकन करावी. ती शंका तशीच ठेवू नये. शंका तशीच राहिली की ती उरीच राहिली म्हणायचं. ती उरी. आणि इकडं तर म्हणलं काही उरो नेदी, शंका काही उरुनी, त्याला म्हणायचं उरी द्या. मग शंका निवृत्त फक्त जिथं तत्वबोध करणारा सद्गुरू आहे तिथंच निवृत्त होतात. पण त्या शंका अध्यात्मातल्या असाव्या बरं का. संसाराचे शंका जर तत्वबोध करणाऱ्याकडे घेऊन आला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. उलट त्याला क्रोध येऊन तो जास्त शंका उत्पन्न होण्याचे समाधान करील. मग त्याचं समाधान कसा करील? त्याला जास्त शंका उत्पन्न व्हाव्यात असं त्याचं तो समाधान करतो. म्हणून संसारिकानं संसारिक शंका घेऊन सद्गुरूकडे जाऊ नये. पण जातात ही, आणि संसारातल्या शंका उत्पन्न त्याच्या ठिकाणी करून सांगतात ही,
आणि त्याचं समाधान तो सांगतोही, तोही तसाच असतो आणि हाही तसाच असतो. यालाही परमार्थातले शंका निवृत्त करता येत नाहीत आणि त्याला परमार्थातले शंका उत्पन्न होत नाहीत. हे दोघं एका माळीचे मणी असतात. मग त्या ठिकाणी सगळा संसारच असतो. उगाच आपण लांबून बघावं कसा खेळ चालतो, तो बोलायचं नाही मधात. आपण आपल्याला कळालं तरी बोलत जाऊ तशा ठिकाणी, नुसतं बघत जाव कसा खेळ चालतोय. तर त्या बघण्यात आनंद होतो, दुःख होत नाही. कारण तो स्वतःला तत्वज्ञ म्हणून घेतो आणि संसाराच्याच गोष्टी करतो. असं बघण्यात किती मजा आहे. समजा एखादी 80 वर्षाची म्हातारी आहे आणि ती म्हणती मला अजून एकदा लगन डोळ्या देखत जर झालं नातवायच्या तर लय बरं होईल. हे ऐकण्यात किती मजा आहे. तसं होत असतंय का कुठं? पण ऐकण्यात तसंच आहे ना. मग हे असं जे न घडणार ते त्या ठिकाणी घडून दाखवित येतं, म्हणून ऐकण्यात मजा आहे तिथं. तसं आता इथं 6व्या तरंगामध्ये बी नाना प्रकारचे त्याला शंका होते, हे ऐकायला लय मजा आहे. आता हे तरंग निस्ता मजा आहे, कारण 2 तरंगामध्ये आपल्याला कळाले आता शंका कसं करतेत, त्याचं समाधान कसं करतेत, है का नाही. मग आता नुसतं ऐकायचंच काम आहे, समजून घ्यायची काही गरज आहे का? ते आपण मग ते समजून का नाही. आता समजून घ्यायला काय पराकष्टा करायच्यात का? आता तेव्हाच समजत आहे. मग ते ऐकण्याची मजा बघायची. आता मग इथं ग्रंथकार म्हणतात शंका ज्याला जास्त होतात त्याला कनिष्ठ अधिकारी, हेच त्याचं काय लक्षण आहे कनिष्ठ अधिकाऱ्याचं. म्हणून सर्व शंका निवृत्त करण्याकरता या तरंगात अनंत युक्ती वर्णन केले आहेत. अनंत युक्ती. कारण शास्त्र अनंत युक्तीनं विषय पटवून देत असतं. ज्याला तितक्या जास्त शंका होत्या तितकं समाधानाचं स्वरूप वाढत असतं. आणि समाधानाचं स्वरूप वाढतं ते कशावरून? नाना प्रकारच्या युक्त्या करण्यामुळं. युक्ती करूनच समजून द्यावं लागेल ना, म्हणून नाना प्रकारच्या युक्त्या म्हटले. मग या ठिकाणी युक्तीची काही कमी नाही, है का नाही. त्याचे समाधान होण्यास हा तरंग म्हणून श्रवण केलेल्या अर्थाविषयी कुतर्क उत्पन्न होतात. कशाविषयी? सांगितलेल्या अर्थाविषयी. अर्थाविषयी म्हणजे समाधान. जे समाधानाचं समाधान होण्यासाठी जे शब्द वापरलेले असतात, म्हणजे समाधान केलेलं असतं त्या समाधानावर. अर्थावर म्हणजे समाधानावर. शंकेचं समाधान करणं म्हणजे अर्थ करून सांगणे. मग त्या अर्थावर पुन्हा शंका की तसा अर्थ तुम्ही जो करता तसा न करता असा जर केला तर, म्हणजे त्या अर्थावर पुन्हा शंका. म्हणजेच अर्थाविषयी ज्या कुतर्क उत्पन्न होतात, अर्थावर शंका घेणे म्हणजे तो कुतर्क होतो. कारण यथार्थ अर्थ सांगितल्याच्या नंतर पुन्हा कोणता अर्थ राहत नाही. मग यथार्थ अर्थ घेऊन त्या ठिकाणी वृत्ती शांत करावी. तरी पण कनिष्ठ अधिकाऱ्याला त्या अर्थाविषयी शंका उत्पन्न होते. मग ती शंका जी उत्पन्न होती का त्याला तार्किक शंका म्हणतात, आणि त्या तार्किक शंकाला कुतर्क म्हणतात. त्या तार्किक शंकाला कुतर्क. मग ते कुतर्क उत्पन्न होतात, त्याचे समाधान होण्यास हा तरंग उपयोगी आहे. तसे कुतर्क उत्पन्न होत नाहीत. हेच 6वा तरंग ऐकला, कुतर्कात जात नाही वृत्ती, यथार्थातच राहती. 5व्या तरंगाच्या आरंभित चैतन्याहून भिन्न अज्ञान आणि तत्कार्य प्रपंच सांगितलं होतं.
पाचव्या तरंगामध्ये. सुरुवातीला चैतन्याहून भिन्न अज्ञान आहे. अज्ञान हे चैतन्यामध्ये आहे का? नाही, त्याचे आश्रित मान सांगितलं होतं. पण आश्रित म्हणलं तरी भिन्नच आहे, अभिन्न नाही. म्हणून तत्कार्य प्रपंच सुद्धा कसं झालं? मग भिन्नच झालं. कशातून? स्वरूपातून, ब्रह्मापासून भिन्न. हे सर्व स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत. हे म्हणजे काय? जगत, प्रपंच, अज्ञान हे काय आहे? भिन्न आहे, स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे असे श्री सद्गुरूंना सांगितले. हा उपदेश केला. हा उपदेश ज्यावेळेस केला त्यावेळेस ह्या तर्कदृष्टीनं ऐकला. ते तिथंच होता ना, पण त्यावेळेस काय बोलला नाही. पण दोघे बंधू समाधानी झाले. त्याच्यानंतर हा कनिष्ठ अधिकारी जो आहे तर्कदृष्टी, तो नियमानं त्यांचं समाधान झाल्याशिवाय तो बोलला नाही. नाही तर आपल्यासारखा मधातच बोलला असता. पण तो असा विचार करू लागला की हे आपल्यापेक्षा वडील येतं, थोर येतं, मोठे येतं, म्हणून त्यांचं समाधान झाल्याशी आपला नंबर नाही, म्हणून मधात काही बोलू नये, म्हणून तो शांत बसला होता. पण आता त्याच्या उपदेशाची पाळी आली त्यावेळेस तो काय करू लागला? चिंतन करू लागला. यांना काय केलाय? मिथ्या जगताचा उपदेश केलाय. अज्ञान, जगत, प्रपंच हे सर्व मिथ्य आहे असा उपदेश सद्गुरूने केलेला आहे. आणि मग तो उपदेशाने ऐकलाय, पण याचं समाधान झालं नाही ना, त्याच झालं. याचं का म्हणून नाही झालं? कुतर्क उत्पन्न झाले ना. मग ते ऐकून आपल्या दोन्ही बंधूचे समाधान झालेले पाहून तिसरा शिष्य तर्कदृष्टी हा शाशंक झाला. याला त्या ठिकाणी शाशंक वृत्ती त्याची झाली. म्हणजे शंकेचं मूळ त्या ठिकाणी उत्पन्न झालं, कुतर्क रूपी शंकेचं. त्याच्या मतात असा तर्क उत्पन्न झाला. कसा उत्पन्न झाला बघा? मूळ तर्काचं, स्वप्नातील सर्व पदार्थ मिथ्या असतात हे गृहीत धरून त्यानं काय केलंय? गृहीत धरलंय, ऐकलंय. म्हणजे त्यानं काय केलं? गृहीत धरलं. स्वप्नातले पदार्थ मिथ्या असतात असं त्यानं गृहीत धरलंय. त्यानं मानलं नाही, सहमती. मग समाधान झालंच असतं की त्याचं. त्यानं गृहीत धरलंय. फक्त गृहीत धरणं म्हणजे काय? तात्पुरतं मानलंय, तात्पुरतं. म्हणजे त्याचं समाधान झालेलं नाही. स्वप्नातील सर्व पदार्थ मिथ्या असतात हे गृहीत धरून मग तो दृष्टांत घेतो. त्या दृष्टांताने जगास मिथ्या म्हणतात. कोणता दृष्टांत घेऊन? जगत मिथ्या कसं सांगितलंय त्यानं? जसं स्वप्न मिथ्या असतं तशीच जागृतीही मिथ्या असते. म्हणजेच दृष्टांत कशाचा घेतलाय? स्वप्नाचा दृष्टांत घेऊन जागृती मिथ्या त्यांनी ठरवली आहे. त्यांनी ठरवली आणि आपल्या बंधूंनाही मानली. पण मी मानणारा नाही. कारण आणखी ती जसं त्यांनी स्वप्नावरून जागृती मिथ्या त्यांनी ठरवली, पण मी अद्याप ठरवलं नाही. स्वप्न पदार्थ अनिर्वचनीय मिथ्या आहेत असे निश्चित ठरलं नाही.
कोणाकडून? तर्कदृष्टीकडून. असं त्यानं निश्चय झाला नाही त्याचा, त्या दोघांचा झाला पण याचा झाला नाही. मग तो म्हणतो स्वप्न पदार्थ अनिर्वचनीय मिथ्या आहेत, हे आणखी निश्चित ठरलंच नाही. मग स्वप्नाला मिथ्यात्व कसं काय द्यायचं? स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत हे ठरलंच नाही. मग याला शंका कशी उत्पन्न झाली असन की स्वप्न पदार्थ हे मिथ्या ठरत नाहीत? कारण त्यानं जागृती मिथ्या ठरविण्यासाठी काय घेतलंय? स्वप्नाचा दृष्टांत घेतलाय. जसं स्वप्न मिथ्या आहे तशी जागृती मिथ्या आहे असं समजा. मग त्यालाही त्या ठिकाणी काहीतरी हालचाल त्याच्या कुतर्काची झाली. तो म्हणला ते जर स्वप्न दृष्टांत घेऊन जागृती मिथ्या करायले तर म्हणजे जागृतीला मिथ्यात्व आणायलेत. मग आपण जर जागृतीला सत्य समजून जागृतीचा दृष्टांत घेऊन जर स्वप्न सत्य मानलं तर असं त्याच्या मनामध्ये चलबिचल झाली शंकेची. याकरिता सर्व लोकांच्या अनुभवाप्रमाणे सत्य जागृत व्यवहाराचा दृष्टांत करून स्वप्न व्यवहार तरी सत्य ठरण्यास काय हरकत आहे, असा जर आपण तर्क मांडला. जागृतीवरून स्वप्न सत्य न व्हायला काय झालं? जागृती मिथ्या करता येते त्यांना, मग आपल्याला स्वप्न सत्य का करता येऊ नये? किती विरुद्ध आहे हा तर्क. म्हणून हा अभिप्राय मनात आणून स्वप्न व्यवहारात सत्यत्व ठरविण्याविषयी तर्कदृष्टी शंका करतो. हा अभिप्राय असं मनात आणून स्वप्न व्यवहारात सत्यत्व समजून स्वप्न व्यवहारात सत्यत्व ठरविण्याविषयी तर्कदृष्टी शंका करता झाला. त्यानं शंका विचारायला सुरुवात केली. आता तरंग कुठून चालू व्हायलाय है का नाही? शेवटी 5व्या तरंगात काय सांगितलं? संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम. शेवटी भ्रमच सांगितलेत ना. मग स्वप्नालाही मिथ्या समजून स्वप्न मिथ्या आहे असा निश्चय तर आपला झालेला नाही ना. शेवटी त्याच्या ठिकाणी तो भ्रम राहिलाच ना. मग हे जे जागृती मिथ्या सांगायला लागलेत, मिथ्या जागृती करण्यासाठी कशाचा उपयोग घ्यायले तर? स्वप्नाचा उपयोग घ्यायले तर. आणि अगोदरच त्यांनी काय मानलंय? स्वप्न मिथ्या मानलंय है का नाही? मग तसा आपण ही अगोदरच काय जागृती ही सत्य मानलेली सगळ्याला अनुभव आहे ना. आपल्या एकट्याला थोडाच आहे, सगळ्याला अनुभव. जागृतीतले पदार्थ जागृती सत्य आहे. मग ह्या जागृतीला दृष्टांत करून स्वप्न सत्य न करायला काय झालं? तसं होत आहे. त्यांना करता येते ना, आपल्याला करा येत नाही का? उतर्क. पण ते भल्यासाठी केलंय का वाईटासाठी केलंय? आणि हे भल्यासाठी होणार आहे का वाईटासाठी होईल? याच्यात भलं आहे का? मग हे कुतर्क भला करतंय का? कुतर्क. म्हणून कुतर्कात पड जाऊ नये. कुतर्कामध्ये लाभ होत नाही, कुतर्कात हानी होते. म्हणून तो आता काय शंका घेतो पहा. म्हणतो गुरुजी, स्वप्नाचे पदार्थ स्वप्न पदार्थ 2 कारणामुळे सत्य आहेत म्हणतो. स्वप्न पदार्थ ते हेडिंगच तसं आहे 2ऱ्या नंबरचं.
स्वप्न पदार्थ दोन कारणामुळे सत्य आहेत, एक कारण नाही. स्वप्न दोन कारणामुळे सत्य आहे आणि तेच कारण सांगतो. आता ते दोन कारण सांगतो. म्हणून त्याची शिष्याची विचारण्याची खुबी कशी पहा. महाराज, स्वप्नात जे पदार्थ प्रतीत होतात ते सत्य आहेत असे मला वाटते. ते सत्य आहेत असे मला वाटते. त्याची दोन कारणे आहेत. कारण नाही सांगावं, इतकंच सांगावं तर गुरुजी म्हणते कारण काय, तुला कशामुळं त्या ठिकाणी सत्य वाटतंय त्याचं कारण सांग. तर म्हणायच्या अगोदरच तो कारण सांगतो. अशी पूर्ण शंका म्हणते त्याला विचारणं. अर्धवट शंका विचारित नसतात, कारण समोरच्याला शंका कळावी लागते म्हणजे त्याचं समाधान होत असतं. म्हणून तो कारणासहित शंका विचारतोय. मग काय कारण सांगतो पहा. कशाचं कारण. आता कारण सांगायला दोन कारण सांगणार आहे. कशाविषयी कारण सांगणार आहे ते. स्वप्न पदार्थ सत्य असण्याविषयी. आता अशी शंका विचारल्यावर त्या दोघांना काय वाटणार. त्या दोघांना म्हणजे तर्क तत्वदृष्टी आणि आदृष्टीला काय वाटणार की त्याला कळालंय आता त्याच्यातलं मर्म. याची मजा घेणार आता ते सारखे याच्या बोलण्याला हसत राहतात, है का नाही. म्हणून तर्कदृष्टी स्वप्न पदार्थ कसे सत्य आहेत त्याला कारण सांगतो आणि दोन कारण सांगतो. तो म्हणतो पहिलं कारण असं आहे की जागृतीत जे पदार्थ प्रतीत होतात त्यांचे स्वप्नामध्ये स्मरण होते. जागेपणी जे आपण पाहतो का त्याचं स्मरण होतंय स्वप्नामध्ये, असं मानित नाहीत का, है का नाही. हेच म्हणतात, याच ध्यान होतंय त्याच्यात, याचं स्मरण होतंय जागृतीतल्या पदार्थाचं आणि ते स्वप्नामध्ये आपल्याला प्रतीतीला येतात, त्याचं स्मरण होतंय. आणि ज्या पदार्थाचे स्मरण होते ना ते जागृतीतील पदार्थ सत्य आहेत म्हणून, जागृतीतले पदार्थ सत्य आहेत म्हणून स्मृती ज्ञानाचे विषय, स्मृती ज्ञान म्हणजेच स्मरण, स्मृती ज्ञानाचे विषय जे स्वप्न पदार्थ तेही सत्यच आहेत. मग स्वप्नामध्ये जे पदार्थ दिसतात का ते जागृतीतली स्मृती आहे. ते स्मृती त्याचं स्मरण व्हालंय ना जागृतीतल्याच पदार्थाचं. म्हणून स्मृती ज्ञानाचे विषय काय आहेत ते जागृतीतले पदार्थ आणि ते स्वप्नामध्ये प्रतीतीला यायलेत, म्हणजे विषय व्हायला लागलेत स्वप्नात. कुठले पदार्थ. जागृतीतले पदार्थ. तेही सत्यच आहेत म्हणूनच स्वप्नात हे कसे वाटायलेत आणि जागृतीत ही स्मृती होतशाल तशी व्हायली का नाही. मग जे पदार्थ जागृतीत अत्यंत अज्ञात असतात, जागृतीमध्ये कवा दिसत नाहीत, ते स्वप्नात बी दिसत नाहीत, त्याची स्मृती कुठे होती. आणि जे जे स्वप्नामध्ये दिसतात ते जागृतीमध्ये असतात, म्हणून जागृतीतल्याच पदार्थाची स्मृती स्वप्नात होते आणि स्वप्नामध्ये ते पदार्थ प्रतीतीला येतात. मग जागृतीतल्या पदार्थाला आपण सत्य सर्वांचा अनुभव आहे, सगळ्यांचा, है का नाही. सत्य म्हणूनच पुन्हा स्वप्नामध्ये ते येतात का नाही. मग स्वप्न पदार्थ हे सत्य मानायला काय हरकत आहे का, अशी त्यानं शंका केली आहे. उलट शंका म्हणतात त्याला. आणि दुसरं एक कारण असं आहे, स्वप्न अवस्थेत लिंग शरीर, स्वप्न अवस्थेत
लिंग शरीर, स्थूल शरीर सोडून बाहेर, हे शरीर स्थूल शरीर सोडून बाहेर जाते आणि बाहेर असलेल्या सत्य पदार्थास पाहते, म्हणून स्वप्न पदार्थ सत्य आहेत. आता या ठिकाणी त्याच्या दृष्टीनं शंका सादृश्य आहे, दोन्ही पण कारण सादृश्य येत. लिंग शरीर जे पदार्थ पाहतो ते या शरीरात राहून पाहत नाही. तो म्हणतो लिंग शरीर, लिंग शरीराला या शरीरातून बाहेर जाता येतं, त्याला फिरा येतंय, लिंग शरीराला फिरा येतंय. म्हणून ते काय करतंय, ह्या शरीरातला, हे शरीर झोपलं की तो देह, लिंग देह, हा सूक्ष्म देह, हा ते शरीरात राहत नाही. ते पदार्थ, ते जागृतीतलेच पदार्थ पाहायला जाते, ते जागृतीतलेच पदार्थ पाहते, म्हणजे बाहेर निघून तेच पदार्थ पाहतो असे मला वाटतंय. एकंदरीत स्वप्न हे जागृत पदार्थाची स्मृती म्हणावी. एकंदरीत काय स्वप्न हे जागृतीत पदार्थाची स्मृती आहे. किंवा स्वप्नात अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहते, सत्य पदार्थ पाहते. कधी? स्वप्नात अंतःकरण बाहेर जाऊन, म्हणजे ह्या शरीराच्या बाहेर जाऊन सत्य पदार्थच पाहते असं म्हणावं. हा माझ्या समजुतीत काही चूक होत असेल असं मला वाटायले, पण माझ्या समजुतीत काही चूक होत असेल ती कृपा करून सांगावी अशी विनंती आहे. आता मग त्या दोघाला तर सांगितलंच होतं की, मग तशी समजूत का झाली नाही? पण त्या अंतःकरणात तशी शंका उत्पन्न होती ना, त्या आकाराचं ती वृत्ती ना, अंतःकरण त्या आकाराचं आहे ना, तर हा आकार धरला विपरीत. ह्याला काय म्हणायचं? विपरीत शंका आहे. तर कुतर्क ज्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतात त्याला विपरीत ज्ञान म्हणतात, विपरीत. मग त्याला स्वप्न सत्य करायचंय, मग अनुभवाच्या विरुद्ध खेळायला का नाही? तो अनुभवाच्या विरुद्ध खेळायला. कारण स्वप्न हे जागृतीमध्ये आपोआप मिथ्या व्हायला, त्याला करायची सुद्धा गरज नाही. ईश्वर कृपेनं ऑटोमॅटिक व्हायले का नाही? तशी ऑटोमॅटिक जागृती मिथ्या झाल्यावर किती कृपा झाली म्हणा. तशी जागृती जर झाली तर, म्हणजे स्वप्नाचं ज्ञान कसं आहे आता आपल्याला मिथ्या म्हणून आहे का नाही, तसं जागृतीचं ज्ञान जागृतीत राहून होत नाही, त्याच्यात राहून त्याच्या बाजूला निघाल्यावर होतंय. मग स्वप्नाचंही स्वप्नाच्या बाजूला निघाल्यावरच होतंय ना स्वप्न मिथ्या. स्वप्नात असताना थोडं स्वप्न मिथ्या, पण जागृती ज्यावेळेस जागृतीत असताना मिथ्या केली का, तर स्वप्न सुद्धा स्वप्नामध्ये मिथ्या वाटते. जागृतीत जागृती मिथ्या वाटावी, मग स्वप्नात हे का नाही. आणि जर समजा स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटू लागलं तर मग जागृतीत जागृती मिथ्या वाटत. मग स्वप्नामध्ये स्वप्न मिथ्या वाटण्यासाठी उपदेश जागृतीत घ्यावा लागतो, तेव्हा स्वप्नामध्ये स्वप्न मिथ्या वाटत आहे. आणि जर स्वप्नामध्ये आपल्याला उपदेश झाला, स्वप्नात उपदेश झाला की हे जागृती मिथ्या आहे, तर मग तो स्वप्नातून जागा झाला तरी त्याला जागृती मिथ्या वाटावी, पण तो उपदेश सत्य मानावा लागेल.
स्वप्न मिथ्या मानल्यावर कसं जमा? मग मिथ्या स्वप्न मानावं लागेल का तिथं? कारण स्वप्नात उपदेश झालाय, मग ते उपदेश तरी सत्य मानावा लागेल ना. हा, जागृती मिथ्या सांगायलाय ना तो उपदेश सद्गुरु, मग त्या ठिकाणी ते आपल्याला सत्य मानावंच लागेल ना उपदेश. मग त्या ठिकाणी ते स्वप्न स्वप्न म्हणून वाटतं का? जागृतीतच उपदेश झाल्यासारखा वाटतो का नाही? स्वप्नात जरी उपदेश झाला तरी पण मग तो उपदेश मिथ्या आहे का? पूर्व अवस्थेमध्ये हा, सुरुवातीलाच आपल्याला स्वप्न पडलं आणि आपल्याला ब्रह्म मोक्षाची तीव्र इच्छा आहे आणि स्वप्नामध्ये सद्गुरू आले आणि सद्गुरूंना आपल्याला उपदेश केला. जसं स्वप्न मिथ्या असतं तसं जागृती मिथ्या आहे असं स्वप्नातच सांगितलं. असं स्वप्नातच सांगितलं. मग त्या उपदेश काली स्वप्न स्वप्न आहे का? हा, स्वप्न त्या काली सुद्धा नाही, पण स्वप्नाचं ज्ञान आहे. स्वप्नाचं ज्ञान आहे का नाही? आणि जागृती तर प्रत्यक्ष नसताना, कारण स्वप्नच काय झाली? जागृती झाली. त्याला स्वप्नातच जागृती आलेली आहे आणि त्या जागृतीमध्ये म्हणजे स्वप्नामध्ये उपदेश घ्यालाय. तो उपदेश सत्य मानावा का स्वप्नाप्रमाणे भ्रमरूपच मानावा? त्या काली तर सत्यच आहे, त्या काली तर सत्यच आहे. प्रश्न कुठे आहे? जागृत आल्यावर आपल्याला स्वप्न पडलं होतं. मग त्या काली स्वप्न मिथ्या मानायचं का? जागृतीत आल्यावर मिथ्या तर वाटणारच की हो. हा, कारण ते ऑटोमॅटिक आहे ते हा अनुभव. पण उपदेश केलेला हा मिथ्या आहे का? जसा जागृतीत उपदेश झाला तसा स्वप्नात झालाय ना. आणि तुकाराम महाराजाला कुठे झालाय उपदेश? आणि त्यांनी मग कसा मानलाय तो उपदेश? सत्य म्हणूनच मानलाय. अहो, उपदेश कुठे बी होऊ द्या, उपदेश सत्स्वरूपच आहे. कारण उपदेश कशाचं ज्ञान करून द्यालाय? मग ते जागृतीत हो की स्वप्नात हो, पण या अवस्थेत होऊ द्या ना. अहो, झोपीत जरी झाला तरी तो कसा उपदेश आहे. हा, अहो कसा बी असो, गरीबाचा का गरीब का असा ना जावाई, पण ते जावाई आहे, त्याची उठबैस काय नाही. ते लग्नाच्या आधीच पोरीचं मन बसलं होतं त्याच्यावर म्हणून ते त्याला देण्यात आली, नाही तर आमची का इतकी थोडंच ढासाळलेली परिस्थिती अशा पोराला आमची पोरगी द्यावी म्हणून. हा, हे चुकून झालंय, होणार नव्हतं, हे चुकून झालंय. आम्हाला का द्यायची होती का त्याला? पण घडली चूक म्हणून देण्यात आली. पण आता तू जावाई झाला ना, आणि जर तो आला कुठं? स्वप्नात का? सासरवाडीला आला, उठबैस आहे का नाही? तसा बोध स्वप्नात जरी झाला असला तरी त्याची उठबैस जागृतीतल्या सारखीच करावी लागते. कारण त्याच्यामध्ये फरक नाही ना काही उपदेशामध्ये. मग उपदेश जर सत्यबोधाचं कथन करत असेल किंवा अनुभव होत असेल तर त्याला कमी समजू नये. त्याला त्या उपदेशाला कमी समजू नये. म्हणून स्वप्नामध्ये जरी उपदेश झाला
तरी तो उपदेश मोक्षाला कारण ठरतो, आणि जागृतीमध्ये जरी झाला तरी पण मोक्षाला कारण ठरतो, है का नाही? मग तुम्ही म्हणाल स्वप्न मिथ्य आहे, मग ती त्याला उपदेशी मिथ्य आहे. तर मग तशी जागृती शास्त्रानं मिथ्या सांगितली, ती त्याला ही उपदेश. हा, अरे तू मोक्ष प्राप्त करायला हेच मिथ्या आहे. तुला जो मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा व्हायली ना, ती इच्छाच कशी आहे? सुरुवातीला मग ती कुणी यावं लागतं. तुला जर स्वप्नातला बोध मिथ्या वाटायलाय ना, मग तुला इच्छा जी व्हायली ना मोक्षाची, ती बी काय आहे? सत्य नाही. कारण तू मोक्षरूपच आहेस, आणि मोक्षरूप असताना तुला इच्छा का व्हावी? म्हणजेच तू भ्रमात आहेस, आणि भ्रम म्हणजेच प्रातिभाषिक सत्तेतला आहेस तू. म्हणून तू मिथ्य स्वरूपच आहेस. जीवदशेला आलास, हे तुझं स्वरूप कसं आहे? जीवदशा ही कशी आहे? जीव हा खरा नव्हे, ही माया. म्हणून जीव आपण नाहीतच, खरे आपण जीव. मग खरे कोण आहेत? आत्मस्वरूप वाहन आहेत आपण. खरे ब्रह्मरूप आहेत. पण आपण ब्रह्मरूप असताना, आत्मस्वरूप वाहन असताना, ज्ञानरूप असताना मी अज्ञानी असं म्हणायलो का नाही? मग आपण ज्ञानरूप असताना मी अज्ञानी कसं म्हणायलो? हे भ्रमात म्हणायलो. हे कसं म्हणायलो? हे का वास्तव खरं आहे का मग हे म्हणणं त्याचं? मग हे जीवदशा आली तेव्हा म्हणायला, हे जीवदशा यायच्या अगोदर म्हणत होता का? द्वैतात आल्यावरच असं वर्णन होत असतं, असं बुद्धी होत असते दोषात आल्यावरच. म्हणून दोषामध्ये भ्रम उत्पन्न होतात, आणि भ्रमामध्ये मनुष्य काही बरळतो, जे नाही ते बरळतो. मग आता जीव नसताना काय म्हणायलाय? मी जीव आहे. आणि जे नाही तेच म्हणायलाय का नाही? नाही म्हणतेत ना. अहो बरळण्यात माणूस काही बी बरळतो. हो, झोपीमध्ये माणूस काही बी बरळतय, अज्ञानात काही बी बरळतय. मग हे काही बी नाही तर काय आहे मग? हे मी करताय, हे बरळणच आहे ना. मी भोगताय. हा, स्त्री, धन, पुत्र यांच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी करणं हा भ्रम नाही तर काय? मग हा भ्रम ज्या काली असतो, म्हणजे भ्रमकाली जीव असतो. ज्या काली भ्रम असतो त्या काली ते चैतन्य जीव होत. जीव, आणि ते जीव होणं त्याचं खरं पण नाही. ते हा, ते भ्रमात झालंय. खरं झालंय का? भ्रमात खरं होतंय का? भ्रम खरा असतो का? मग आपण जीव झालो ते खरे आहेत का? नियमानं, ज्ञानाच्या नियमानं आपण जीव झालो ते खरंय का? हा, बरं झालो ते वाटाना का? जीव झालो हे वाटायलंय, पण हे वाटणं खरं नाही, हे भ्रम आहे. आपण जीव झालोत हे जे आपल्याला वाटायले, मी करता आहे, मी भोगता आहे, मी संसारी आहे, मी जीव आहे, हे जे आपल्याला वाटायले, हे आपल्याला वाटायले, हे खरं नाही. वाटणं खरं नसतं, हे वाटायले. मग तुम्ही हे वाटायला तपासून बघितलं का? मग कुठे तपासून बघावं लागतंय? हे आपल्याला वाटायले का खरंच आहे? वाटायले असं कुठे वाटायले? पण वाटायलंच. खरं जरी वाटत असलं तरी वाटायतलंय. म्हणजे सत्यता प्रतीतीला येणं हाही भ्रमच आहे, आणि भ्रम प्रतीतीला येणं हाही भ्रमच आहे, है का नाही? मग त्यानं समोरच्यानं किती म्हणू द्या जगत सत्य, त्याला ते वाटायतलंय. काय गरज आहे मग? वाटायले हा शब्द काऊन घालावा मनात? मग गरज नाही तरी घालतंय का नाही? त्या अर्थी त्याला ते वाटायतलंय. म्हणजे ठामठोक भूमिका त्याची नाही. म्हणजे जीव कसा आहे? मग
भ्रमरूप आहे जीव. व त्याच्याकडूनच ते होते उघड सगळं सगळं उघड. ते जसं ते म्हणतात ना पेलेला माणूस लय खरं बोलते आहे का नाही तसा हे सगळे निशात येत हे खरं बोलते. तर हे सगळं कसं आहे जगातातली अज्ञानाची कैफ आलेली आणि हे खरं बोलते. तर पण ते खरं कळणाऱ्यालाच कळत आहे, त्या कैफीत असणाऱ्याला कळत नाही. म्हणून ते भ्रम कळण्यासाठी शास्त्रात यावं लागत आहे. त्यावेळेस त्याचा भ्रम निवृत्त करता येतो. म्हणून आता याला ह्या दोन शंकेनं तो काय करतो, त्याची बाजू परिपक्व करतो. एकतर अंतःकरण हे बाहेर जाऊन म्हणजे हा स्थूल देह सोडून सूक्ष्म देह बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहतो. त्याच्यामुळं स्वप्नातले पदार्थही सत्यच आहेत. अंतःकरण पाहतंय म्हणल्यावर हे बी अंतःकरणच पाहिलंय आणि ते बी अंतःकरणच बघायले ना. म्हणून अंतःकरणाचेच ते विषय येत, सूक्ष्म देहाचेच विषय आहेत, ते लिंग देहाचेच विषय येत आणि हे जागृतीतलेही त्याचेच विषय येत. म्हणून तुम्ही जागृतीतले जसे पदार्थ आहेत तसे स्वप्नातलेही आहेत, म्हणून तेही सत्य आहेत. म्हणून त्यानं जागृतीचा दृष्टांत केलाय आणि स्वप्न पदार्थाला सत्यत्व मानले. अशी शंका त्यानं गुरुजीला विचारली आणि तो म्हणतो याच्यात जर काही चूक असेल तर कृपा करून सांगा. है का नाही? जर असेल तर म्हणजेच तो भ्रमात विचारायलाय, नक्की त्याला ते खरं मानी नाही. त्याला जी शंका झाली ती त्या शंकेवर त्याच पूर्ण प्राबल्य नाही, काहीतरी आधारकच असं मला वाटायलंय गडे. हा तिथं खोडच आहे, कारण म्याच तोडलेलंय तिथलं झाड ते, पण तिथं मला पुरुष भासायलाय, पुरुषावानेच दिसायले, पण पुरुष नसावा गडे ते, कारण तिथे म्या खोड तोडल्यालंय, झाड तोडल्यालंय, पण दिसायलाय तर खरी पुरुषावानी. म्हणून त्या ठिकाणी तो पुरुषच आहे असं म्हणायलाय का? हा, दोन्ही अर्थावर येतो, नक्की नाही. तशी याला जी शंका व्हायली का, तो म्हणतो मला असं वाटायलंय. मग ह्याच्यात जर काही चूक होत असेल तर ते सुधरून द्या. मग सुधरून घ्यायची काय गरज आहे? ते पहिले जे सांगितले त्या दोघाला ते मानायचं. हा, पण अशी शंका त्याला कुठं झाली होती? मग ह्याच्या शंकेनुसार याला उत्तर द्यावं लागेल ना. शंका तर समजली ना. अंतःकरण एक तर बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहतय आणि पहिली शंका काय, पहिलं त्यानं कारण काय सांगितलं? दोन कारणानं सांगितलंय ना. पहिलं कारण काय सांगितलंय? जागृतीतल्याच पदार्थाचं स्मरण स्वप्नामध्ये होतंय, म्हणून तेही पदार्थ सत्यच आहे. आता स्मृती, त्यानं स्मृतीचा विषय काढलाय. तीच स्मृती होती, जागृतीतली स्मृती होती स्वप्नामध्ये. म्हणून जागृतीतील पदार्थ सत्य आहेत, म्हणून स्मृती ज्ञानाचे विषय ते कोण्या ज्ञानाचे विषय आहेत? ते स्मृती ज्ञानाचे विषय. जे स्वप्न पदार्थ आहेत ना तेही सत्यच आहेत. ते स्मृती ज्ञानाचे म्हणजे कोण्या ज्ञाना, कुठल्या स्मृतीचे? जागृतीतल्या पदार्थाची स्मृती आहे. म्हणून जागृतीत अत्यंत अज्ञात असतात. जे पदार्थ जागृतीमध्ये अज्ञात असतात, कधीच दिसत नाहीत, त्याची कुठे होती स्मृती? मग जी स्मृती होती ती पाहिलेल्याच पदार्थाची होती. मग स्मृती ज्ञानच आहे ना ते एक कारण.
किंवा अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थ तेच पदार्थ पाहतो. आता असं खरं तर त्या दोघांचं समाधान ऐकून अशी शंका व्हायला नाही पाहिजे. पण काही जगतात असे तर्कदृष्टी कुतर्की आहेत. त्यांच्यासाठी हा ग्रह 6वा तरंग आहे, कुतर्कासाठी आहे, है का नाही? नाहीतर आता आपल्याला याच खरं वाटायलंय का? पण याचं समाधान करता येतं का आता आपल्याला? म्हणून याचं समाधान करता आलं पाहिजे. अशी शंका झाली ना, समोर आली ना, याचं समाधान व्हाय. मग ते समाधानाचे संस्कार तर आपल्या जवळ पाहिजेत ना. मग तेच संस्कार आपण उद्याच्या वेळात घेऊ. कशी समाधान केलंय त्याचं, सद्गुरूनं कसं त्याचं उत्तर दिलंय. वरील दोन्ही कारणाने स्वप्न पदार्थ सत्य ठरत नाही. ते सत्य दोन्ही कारण खरे ठरत नाहीत. ते कसं येतं आपण सविस्तर उद्याच्या वेळात पाहू. तोपर्यंत थांबू. कुंडली कवरदे हरे.